जुनं ते सोनं ही म्हण काही खोटी नाहीये। आजकाल दगडी वस्तू वापरण्याचा ट्रेंडच चालू आहे। villagedecor.in या वेबसाईटवरून मी हा पाटा वरवंटा ऑर्डर केलेला होता। अतिशय उत्तम पॅकिंग आणि एकदम हेवी मजबूत छान डिझाइन केलेला वरवंटा पाटा आलेला आहे। आता इथे मी भाकरी बनवलेली आहे, पण भाकरी सोबत मला बनवायचा आहे लसणाच्या लाल मिरचीचा गोळा। आई आजी अशाच म्हणायच्या, आपल्या भाषेत आपण याला चटणी म्हणू शकतो। त्यासाठी मी लाल सुक्या मिरच्या थोड्याशा भाजून घेतल्या, त्यामध्ये मुठभर लसूण, चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं पाट्यावरती घसरलं। आता मुठभर भाजलेले शेंगदाणे पाणी न टाकताच आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचे। अशा प्रकारे जुन्या दगडी पारंपरिक वस्तू पुन्हा नव्याने आपल्या समोर आलेल्या आहे। पहिले आई आजीला असं पाटा वरवंट्यावरती वाटताना बघताना खूप मजा यायची। चला मस्त लाल लाल मिरचीचा गोळा तर वाटून झाला, पण पाटा स्वच्छ कसा करायचा, तर थोडंसं पाणी टाकून पाटा आहे ना स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, पुसून घ्यायचा आणि कोरडा करायचा। चला तर मग तव्यावरची मस्त बाजरीची गरम गरम भाकरी, त्यावरती लसणाच्या मिरचीचा गोळा आणि तेलाची धार, तोंडी लावायला कांद्याची फोड, तर मस्त हा जेवणाचा बेत माझा बाजरीच्या भाकरीसोबत लसणाच्या मिरचीचा गोळा एकच नंबर लागतो। तर नक्की करून बघा। आज पाट्यावर वाटलेल्या लसणाच्या चटणीची चव आईच्या प्रेमा इतकीच गोड आहे। जर तुम्हालाही पाटा वरवंटा ऑर्डर करायचा असेल तर नक्की कमेंट करा।